आम्ही खातो कच्चेच ओट्स. थोडं वेगळं वाटलं ना? हो, खरंच आम्ही न शिजवता ओट्स खातो. तर सर्वात आधी मी काय करते, ओट्स घेते, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, गूळ, उकळलेलं कडकडीत असं दूध मस्त टाकून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. तिकडं थोडेसे चिया सीड भिजत घातले, त्याच्यानंतर काळे मनुके, वॉटरमेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स असे सगळे घालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर भिजलेले सब्जा सीड्स त्याच्यामध्ये घातले आणि मस्त असा हेल्दी ओट्सचा ब्रेकफास्ट तयार आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं तर आमच्या घराचा CCTV कॅमेरा हा खराब झाला होता. त्याला खोलून बघावं तरी म्हटलं की आतमध्ये काय असतं, तर बघायला गेलं तर खूप मस्त आतमध्ये त्याला तयार केलेलं आहे. इतकीशी छोटीशी गोष्ट पण पूर्ण कॅमेरा कॅप्चर करणं, कोण येतं जातं ह्याचे नोटिफिकेशन वगैरे एवढ्या कॅमेऱ्यातून होतं. मस्त वाटलं एकदम खोलून आतमध्ये बघितल्यावरती. आणि जे ओट्सचा मी नाश्ता बनवला होता, आमच्या अथर्वचा तर फेवरेट आहे, तो एनी टाईम खायला तयार असतो. बघा कसा बघतो. खाली फुलं तोडायला गेले असता कुंदाला मस्त अशी भरभरून फुलं आली होती. आणि विशेष म्हणजे हे कुंदाचं झाड कुंडीमध्ये आहे, तरी अगदी मस्त अशी याला फुलं लागली आहेत. आणि ब्रह्मकमळला काय झाले काय माहिती, 2-3 कळ्या चांगल्या राहतात, तर बाकीच्या आहेत त्या मरून पडतात. आणि दुपारच्या जेवणाला पनीर भुर्जी, थंड कढी आणि आलूचे पराठे केले होते. संध्याकाळी ब्रह्मकमळाला सुंदर अशी फुलं आली होती. 6 ते 7 कळ्या ब्रह्मकमळच्या एकाच दिवशी उमलल्या होत्या. आणि आम्हाला नेमकं त्या दिवशी बाहेर जायचं होतं, कारण आमच्या रिलेटिव्हमध्ये एकाची ॲनिव्हर्सरी होती. मुंबई पुणे हायवेला शनिवारी रविवारी बाहेर पडणं म्हणजे डोक्याला कटकटच आहे. जवळपास 1 तासाच्या रस्त्याला आम्हाला जायला 2 ते 2.5 तास लागले. त्याच्यानंतर बेकरीमध्ये मस्त असा केक घेतला सेलिब्रेशनसाठी. सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला जेवण करायला. विशेष म्हणजे ह्या हॉटेलच्या भिंतींवरती जुन्या काळातल्या हिरो हिरोईनचे फोटो होते. तर असा झाला आजचा दिवस.